धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज हा सत्ताधारी म्हणजेच भाजपवर नाराज आहे आणि त्याच अनुषंगाने आता लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे। उद्या साधारणतः सायंकाळी आचारसंहिता जारी होईल आणि त्याआधीच आता बीडमध्ये धनगर समाज जो आहे तो एकवटलेला दिसतोय। एकंदरीत जर पाहता लोकसभेची जी उमेदवारी आहे ती धनगर समाजाला मिळावी अशी अनोखी मागणी करण्यात येते। काय नेमकी बैठकीत तुमची चर्चा झाली, काय निर्णय तुम्ही केला? आणि लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये नंबर 2चा समाज असताना सुद्धा आणि धनगर समाजाला या बीड जिल्ह्यामध्ये इतिहास आहे। या जिल्ह्याचा पहिला खासदार रखमाजी गावडे म्हणून या समाजातून निवडून गेलेले आहेत। असं असताना एवढा मोठा समाज असताना कोणताही राजकीय पक्ष आता लोकसभेला उमेदवारी देण्यासाठी आमचा विचार करत नाही। म्हणून आम्ही या सर्वच राजकीय पक्षाचा निषेध म्हणून आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आपलाच उमेदवार, आपल्या समाजामधूनच उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे। आणि त्यामुळं आज या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्व पक्षी जे राजकीय पक्ष आहेत ते जर आपला विचार करीत नसतील तर आपला स्वतःचा उमेदवार उभा करून त्याला लोकसभेत पाठविण्याची आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। पंकजा मुंडे आणि धनगर समाज एक समीकरण होतं, पंकजा ताईंना तुम्ही आव्हान देता? समीकरण होतं पण आता नाही, कारण जी पंकजा मुंडेताई आमचे धनगर बांधव चौंडी या ठिकाणी बसले असताना 21 दिवस बसले, 10 किलोमीटरवरून जर पंकजाताई जात असेल आणि धनगर समाजाकडे येत नसेल तर ते पुतना मावशीचं प्रेम काय कामाचं आहे? म्हणून आता आम्ही एक ठरवलं, आमच्यासाठी कुणी नाही, आमची बाजू फक्त आमचाच समाजाचा जर धनगर समाजाचा जर उमेदवार निवडून गेला तर तोच लोकसभेत बाजू मांडू शकतो। म्हणून या अनुषंगाने आज आमच्या आरक्षणाचे जनक माननीय बाळासाहेब दोडतल्ले साहेब, यशवंत सेनेचे अध्यक्ष, यांचं आज आम्ही सर्वांमते त्यांचं नाव आज आम्ही डिक्लेअर केलेलं आहे आणि उद्या त्यांच्याकडे जाऊन आम्ही सर्व धनगर बांधव त्यांना विनंती करणार आहोत आणि येणाऱ्या 2024चा खासदार माननीय बाळासाहेब दोडतल्ले साहेब असतील हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। साधारणतः यशवंत सेनेकडनं किती मतदारसंघातून उमेदवारी तुम्ही उभी करताय बीड वगळता? आज तरी आम्ही बीड येथे सन्मानित दोडतले साहेबांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे। आम्ही रविवारी सर्व जिल्ह्यातील धनगर समाज दोडतले साहेबांना विनंती करणार आहोत की आपण या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करावं आणि 75 वर्षांना जो धनगर आरक्षणाचा जो लढा शांत बसलेला आहे तो दोडतले साहेबांनी जागृत केलेला आहे। यासाठी सगळे तरुण बांधव त्यांना निश्चित विनंती करणार आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात यशवंत सेना सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी देणार आहेत। महादेव जानकर हे धनगर समाज नेते आहेत, कुठंतरी आता शरद पवारांसोबत हातमिळवणी करतायत, त्यालाच अनुषंगून बीडमध्ये अशी उमेदवारी देऊन पंकजा मुंडेंचे हात बळकट करताय अशीही चर्चा होते। आज जर पाहिलं महाराष्ट्रात 2 नंबरचा समाज, बीड जिल्ह्यात 5 लाख मतदान आणि जर पाहिलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्ष असतील, प्रादेशिक पक्ष असतील यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही। आणि आमचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, आम्ही भाजप आणि शिंदे सरकारवर नाराज आहोत। या मुद्द्यावर आम्ही आमचे प्रश्न मांडण्यासाठी आमचा एक लोकप्रतिनिधी संसदेत असावा या मागणीसाठी आम्ही आज माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांची उमेदवारी आज जाहीर केलेली आहे। राहिला प्रश्न राष्ट्रीय समाज पक्ष, त्यांचा पण अजून कोणत्याही पक्षाने विचार केलेला नाही आणि जर तुम्ही विचारच करत नसताल तर हा धनगर समाज तुमच्या पाठीशी का उभा राहील हा पण तुम्हाला प्रश्न आहे। नक्कीच पुढची दिशा काय राहील? आता आज उमेदवारी जारी केली, आज यशवंत सेनेच्या माध्यमातून सन्माननीय दोडतले साहेबांची उमेदवारी या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन जाहीर केलेली आहे। यानंतर यशवंत सेनेचे सर्व पदाधिकारी व समाज एकत्र येऊन महाराष्ट्रातले सर्व उमेदवार थोड्या दिवसामध्ये जाहीर करतील। नक्कीच सध्या तरी बीडमध्ये यशवंत सेनेकडनं बाळासाहेब दोडतले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आणखीन येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंत सेना जी आहे ती लोकसभेची उमेदवार देणार आहेत, जाहीर करणार आहेत असे आता निश्चित झालेलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।